आणि यानंतर आता राजकीय वर्तुळात एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। लोकसभेचा स्ट्राइक रेट पाहता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेला जागा वाढवून मागण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। सूत्रांनी साम टीव्हीला या संदर्भातली माहिती दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीमध्ये या ठिकाणी अधिक जागांची मागणी करणार आहे। साधारणतः 100 जागांचा प्रस्ताव शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ठेवला जाणार आहे। तर याच आठवड्यामध्ये जयंत पाटील राज्यातील विधानसभा निहाय मतदारसंघांची माहिती घेणार आहेत। त्यानंतरच्या आठवड्यामध्ये महाविकास आघाडीची एकत्र बैठक सुद्धा पार पडेल आणि यामध्ये हा प्रस्ताव ठेवला जाईल अशी माहिती मिळते। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आता सगळेच पक्ष खरं तर कामाला लागलेले आहेत आणि यामध्ये महाविकास आघाडीकडनं आता मतदारसंघांची चाचपणी केली जाते। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, काय सांगाल? आता राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाला अधिक जागांची मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष करणार असल्याचं कळत आहे। काय या संदर्भातली अधिक माहिती आहे? आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या दिवशी रोहित पवार यांनी 85 चा नारा दिलेला होता। जवळपास आपण 85 जे आमदार आहेत ते निवडून आणू अशा पद्धतीची त्यांनी अपेक्षा खरं व्यक्त केली होती। मात्र नुकतीच 2 दिवसापूर्वी महाविकास आघाडीची जी संयुक्त पत्रकार परिषद पार पडली त्याच्यामध्ये पण आपल्याला एक वाक्यता पाहायला मिळाली आणि त्याच्यामधून असं सांगण्यात आलं की ज्या जागेवरती ज्या पक्षाची ताकद असेल तशा पद्धतीने जागांची वाटणी होईल आणि तशा पद्धतीने उमेदवार देखील उभे केले जातील। आणि मात्र एकूणच आपण पाहत आहोत की राष्ट्रवादीच्या वाट्याला जवळपास 80 ते 85 अशा जागा येतील असा एक अंदाज या निमित्ताने खरं तर व्यक्त केला जात होता। मात्र लोकसभेच्या निकालामध्ये जशा पद्धतीने स्ट्राइक रेट जो आहे तो राष्ट्रवादीने चांगला ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे आता या लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये 80 पेक्षाही जास्त जागा म्हणजे जवळपास 100 जागा मागण्याचा तो प्रयत्न आहे तो राष्ट्रवादीच्या पक्षाचा असणार आहे। आणि त्याच दृष्टीने खरं तर आता जयंत पाटील जे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी आता हालचाली सुरू केलेल्या आहेत। एकूणच कार्यकर्ते पदाधिकारी या सगळ्यांकडून बैठका करून त्यांचा अहवाल जो आहे तो देखील मागितला जात आहे आणि तशा दृष्टीने राष्ट्रवादीमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत। नक्कीच आता रुपाली या संदर्भातला निर्णय नेमका काय होतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।